नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या राही रंगोली चॅनलवर. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर सोप्या आणि रोजच्या 3 रांगोळ्या. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरने क्रॉस अशी रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता बरोबर आपल्याला एक क्रॉसचे चिन्ह बनवून घ्यायचे आहे आणि चारही टोकांना आपण छोटी छोटी अशी फुले काढून घेणार आहोत. अगदीच 3-3 पाकळ्यांची फुले काढून आपण त्यामध्ये लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून घेतलेला आहे. साधी सोपी सुंदर आणि रोजच्यासाठी छोटीशी ही रांगोळी आहे. अगदीच कमी वेळेत कमी जागेत ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता. तर चारही टोकांना आपण फुले काढून बरोबर मध्ये एक गुलाबी कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. आणि मधल्या रिकामी जागेमध्ये सुद्धा आपण एक 4 पाकळ्यांचे फूल बनवून घेणार आहोत. फुलाच्याच वरती आपण एक छोटा छोटा असा व्हाईट आणि येलो कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता फुलामध्ये सुद्धा आपण रेड कलर भरून घेतला आणि फुलाच्या मध्ये बरोबर आपण एक येलो कलरचा डॉट दिलेला आहे. अगदी सोपी आणि सुंदर ही रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच तुम्ही काढून बघा. आणि फुलांच्याच वरती सुद्धा आपण 2-2 अशा छोट्या छोट्या कळ्या सुद्धा काढून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झाला. बघूया 2 नंबरची रांगोळी. तर ही रांगोळी एक लक्ष्मी पाऊल रांगोळी काढणार आहोत. तर बघू शकता आपण प्रथमतः 2 व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतले आणि झाकणाच्या साहाय्याने बरोबर ते वरच्या बाजूला सरकवून घेतले आणि पाठीमागे एक व्हाईट कलरचा डॉट देऊन 5-5 असे बोटीसुद्धा काढून घेतलेली आहेत. तर काडीच्या साहाय्याने बरोबर बोटांचा शेप देऊन घेतला आणि पावलांमध्ये सुद्धा रेड आणि येलो असे कलर भरून घेणार आहोत. पाठीमागचे डॉटसुद्धा थोडेसे प्रेस करून येलो आणि रेड असे अल्टरनेट डॉट देऊन घेतले. अगदी सोपी आणि सुंदर ही लक्ष्मी पाऊल रांगोळी आहे. आणि दोन्ही बाजूनी सुद्धा 2-2 छोट्या छोट्या रेषा मारून घेतल्या आणि अगदीच खाली जागा आहे तिथे आपण एक छोटंसं स्वस्तिक काढून घेणार आहोत. तर बघू शकता आपण काडीच्या मदतीने स्वस्तिक काढून घेणार आहोत. स्वस्तिकमध्ये सुद्धा आपण रेड कलर भरून घेतला आणि वरच्या रेषेच्याच बाजूला आपण एक छोटी छोटी अशी डॉट देऊन फुले काढून घेणार आहोत. तर बघू शकता सर्व बाजूने आपण डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने बरोबर ते एक पाकळ्यांचा शेप तयार करून घेतला आणि बरोबर मध्ये एक येलो कलरचा लाईट ऑरेंज कलरचे डॉटसुद्धा देऊन घेतले. तर बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 3 नंबरची रांगोळी. तर उद्या वटपौर्णिमा आहे, त्यानिमित्त एक छोटीशी सुंदर अशी वटपौर्णिमेची रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक वडाचे झाड काढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच तुम्ही चॉकच्या साहाय्याने किंवा हाताने वडाचा शेप तयार करून घेऊ शकता आणि वडामध्ये लाईट असा ग्रीन कलर स्प्रेड करून घेतला. तर वडाच्या खोडाला सुद्धा आपण एक लाईट असा माती कलर टाईप कलर दिलेला आहे. तर फांद्याचा जसा कलर असतो तसा आपण कलर दिलेला आहे. तर बघू शकता आपण पूर्ण झाडामध्ये कलर भरून घेतलेला आहे आणि खोडाला सुद्धा खोडाचा कलर भरून घेतला आणि खालीच वडाच्या झाडाला एक छोटासा ओटा सुद्धा काढून घेतलेला आहे. तर ओट्यावरती सुद्धा आपण लाईट असा पोपटी आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये कलर भरून घेणार आहोत
अगदीच ओट्यावरती सुद्धा हिरवळ अशी छोटी छोटी गवत आहे असे आपण दाखवणार आहोत. आणि बघू शकता वडाला सुद्धा आपण पारंब्या काढून घेतलेल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या अशा दोन्ही बाजूनी 2-2 पारंब्या काढलेल्या आहेत. आणि ओट्यावरतीच आपण एक छोटासा दिवा सुद्धा काढलेला आहे, जसे की दिव्याची ज्योत लावून प्रकाश पडला असे आपण दाखवणार आहोत. तर बघू शकता अगदीच वटपौर्णिमेला तुम्ही ही रांगोळी झटपट काढू शकता. अगदीच काढायलाही सोपी आणि दिसायलाही सुंदर अशी ही वडाच्या झाडाची रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आणि आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी आपण रोज चॅनलवर अपलोड करत असतो, तर चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. तर बघू शकता आपण ओट्यावरती छोटी छोटी अशी 3 फुलेसुद्धा काडीच्या साहाय्याने काढून घेतलेली आहे. आणि फुलांच्या बरोबरमध्ये सुद्धा रेड आणि ऑरेंज असे अल्टरनेट डॉट देऊन घेतले. तर बरोबर ओढाला आपण जसे धाग्यांच्या फेऱ्या मारतो तसे आपण धागे काढून एक येलो आणि रेड असे हळदी कुंकूचे डॉटसुद्धा देऊन घेतले, जसे की वडाची पूजा केलेली आहे. तर बघू शकता आपला सुंदर आणि सोपा अशी ही रांगोळी तयार झालेली आहे. संपूर्ण भाग बघितल्याबद्दल धन्यवाद.